महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोमवार दिनांक 8 जून रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अकोला येथील मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। बस स्थानकातील स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात। यावेळी श्री सरनाईक यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेत निर्देश देत एसटी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक वाहकांची उपस्थिती, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला। प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासनानं नियमित निरीक्षण करून तात्काळ उपाययोजना कराव्यात असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले। अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीबाबत राबवण्यात येणाऱ्या रोड सेफ्टी विजनची पाहणी करत रोड सेफ्टी विजन वाहनाची सविस्तर माहिती घेतली। या वाहनाद्वारे रस्ता सुरक्षासह ऑटो चालकांना मराठी भाषेच्या वापराबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे। रोड सेफ्टी विजन वाहनाच्या माध्यमातून ऑटो चालकासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। तसंच पीएम राहत आणि रहवीर योजनेबाबत व्यापक जनजागृती करणं, शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करण्याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या। बस स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे उभा असणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले। बस स्थानकाच्या 200 मीटरच्या आत कोणत्याही प्रवाशाची वाहतूक करणारं खासगी वाहन जर उभं असेल तर त्याला जेलची हवा खावी लागणार असं त्यांनी कडक शब्दात सांगितलं। राज्यातील प्रत्येक एसटी बस स्थानक हे प्रवाशांच्या विश्वासाचं केंद्र बनावं यासाठी स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा, सुरक्षा या बाबींकडे कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं देखील ते म्हणाले। यावेळी विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।